ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यानंतर पैसे मिळवण्यासाठी बँक मॅनेजरने चोरीचा प्लॅन आखला। चोरट्यांनी हल्ला करून बँकेचे पैसे लंपास केल्याची कहाणी बँक मॅनेजरनेच रचली। त्यासाठी स्वतःवरती चाकू हल्लाही करून घेतला। मात्र पोलीस तपासामध्ये बिंग फुटलं आणि चोरी झालीच नसल्याचं समोर आलं। एखाद्या चित्रपटाला शोभेल असा हा प्रकार लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेत घडलाय। ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्यानंतर बँक मॅनेजर कैलास घाटेंनी बँकेची 25 लाख रुपये लंपास केले। पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी स्वतःवरती चाकू हल्ला केला आणि चोरट्याने डोळ्यात मिरची पूड फेकत 25 लाख लंपास केल्याचं सांगितलं। मात्र पोलीस तपासात बिंग फुटलं आणि पोलिसांनी घाटेंकडनं 25 लाख जप्त केले। ही लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक त्याची शाखा नळदुर्गमध्ये आहे। तिथले बँक मॅनेजर 25 लाख कॅश घेऊन जाताना ते सोलापूरमध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते। त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून चाकूने हल्ला करून आखात डोळ्यात काही टाकून आणि त्यांच्याकडे 25 लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे। आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। आरोपी ताब्यात आहे आणि पूर्ण 25 लाख रुपये कॅश आहे।